नमस्कार. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये मी संजय बुसकुडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण पर्यावरणाचा श्री गणेश या विषयावर चर्चा करणार आहोत. कारण गणपती ही आराध्य देवता आणि खऱ्या अर्थाने तू ज्ञानमय विज्ञानमयसे असं म्हणजे या गणपतीचं वर्णन करतो. म्हणजे ज्ञानाचा आणि विज्ञानाचा असणारा संयुग म्हणजे विज्ञानाचा एकूण आधार घेऊन मुळामध्ये विद्येची देवता म्हणून आपण ज्याचा शुभारंभ करतो अशा श्री गणेशाचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने नेहमीच साजरा केला जातो. वाढणारा उत्साह जितका महत्त्वाचा तितकाच त्यातून निर्माण होणारे काही जर प्रश्न जे पर्यावरणाशी संबंधित असतील तर त्याचा देखील आपण आत्मचिंतन आणि विचार करायला हवा. म्हणून एक विचाराचं मंथन करण्यासाठी आणि एक नवीन दिशा देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर. सर मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. दरवर्षी आपण पाहतोय की उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे. उत्साहाचं स्वरूप बदलतं आहे. पण हे बदललेलं स्वरूप जे आहे हे पर्यावरणाशी सुसंगत आहे का उत्सवाच्या भरामध्ये आणि उत्साहामध्ये आपण हे सगळं विसरून केवळ आत्मानंदासाठी ज्या गोष्टी करतोय ज्यातून काय प्रश्न निर्माण होत आहेत? असं आहे की सर्वप्रथम हे पाहायला हवं की गणेशाची पूजा आपल्या देशामध्ये अनेक वर्षांपासून होते आणि ती केवळ महाराष्ट्रात नाही देशामध्ये सगळीकडे होते आणि परदेशातही होते जिथे भारतीय लोक आहेत. टिळकांनी हा गणेशोत्सव का सुरू केला? लोकांना एकत्र आणण्यासाठी. कारण कुणाच्या तरी विरुद्ध लढा द्यायचा होता आणि हे एक माध्यम समजलं आणि टिळकांनी सुरू केला सार्वजनिक गणेशोत्सव. खाजगी म्हणजे घरात तो पूर्वी होता. पण आत्ताच्या काळात बदललेलं स्वरूप पाहता वाईट वाटत असेल टिळकांनाही असं मला वाटतं. कारण त्याचं सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललं आहे आणि मला असं वाटतं की जशी प्रगती होते देशाची प्रगती जशी आर्थिक प्रगती जशी होते तसं खरं तर चांगलं वागायला पाहिजे लोकांकडून. परंतु दुर्दैवाने काही गोष्टींवर आपल्याला निर्बंध आणायला लागतात त्यावेळेला खूप वाईट वाटतं. फॉर एक्झाम्पल की पर्यावरणपूरकच मूर्ती असाव्यात किंवा रंग त्याच्यात पर्यावरणपूरक असावेत, सजावट जी नैसर्गिकरित्या असावी किंवा आरास जे केले जातं ती तशी असावी आणि आवाज DJ तर ह्या गोष्टी खरंच गरज नाही आहेत. याच्या पूर्वी आरास करायचं मला आठवतं आहे. माझ्या लहानपणी मी एका सार्वजनिक गणेश मंडळाचा अध्यक्ष होतो आणि आम्ही माणसांची आरास करायचो आणि आरास पाहायला लोक जायचे कारण त्याच्यातून सामाजिक संदेश दिला जायचा काहीतरी. तर मला वाटतं की हे भान विसरून केवळ मोठं काहीतरी करणे कुठला तरी मोठा देखावा करणे ह्याच्यात थोडंसं मला वाटतं कुठेतरी गडबड होताना दिसते आणि आपली संस्कृती जपणं ह्या सणावाराच्या माध्यमातून उत्सवाच्या माध्यमातून हे खरं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला असं वाटतं जसं आपण लहानपणीची आठवणं सांगितली आमच्या पण आठवणी लहानपणीच्या होत्या. लहानपणीच्या उत्सवामध्ये त्या उत्सवामध्ये मांगल्य होतं पावित्र्य होतं आजही आहे मग त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण संस्कार आणि रूढी परंपराची जी सांगड सगळी होती ती सांगड कुठेतरी निष्ठत चालली आहे. पण त्याच्या पलीकडे आता समाज प्रबोधन करण्याची नितांत गरज आहे आणि या प्रबोधनातून जे लोकमान्य टिळकांनी प्रबोधन केलं त्यातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ती बीजे त्यामुळे क्रांतीची रुजवली. आता प्रबोधन नितांत करण्याची गरज आहे की बदलतं पर्यावरण बदलतं हवामान याचा कुठेतरी विचार वर्तमानातल्या प्रत्येक सण उत्सवात करायला पाहिजे. कारण त्यातून प्रदूषणाचे प्रश्न ते निर्माण होऊच नयेत. कारण सण उत्सवातनं अशासाठी करावेत की जेणेकरून सगळे आप्तसोखी एकत्र असतात. आपण बहुसंख्यातनं एकत्र असतो बराच वेळ आपल्याकडे असतो आपण वैचारिक कौटुंबिक गोष्टी करत असतो. तर ही सगळं माध्यम आहेत ह्याचा कुठेतरी वापर करावा असं वाटत नाही का? असं आहे की आपली सर्व संस्कृती जी आहे आणि ही निसर्गाशी जोडली गेलेली आपले जेवढे सणवार आहेत हे सूर्यचंद्राचे जी काही अवस्था असते त्या अवस्था आणि इतर ग्रहांच्या अवस्था आणि त्याच्यानुसार आपलं कॅलेंडर आहे त्याच्याप्रमाणे सण जे आहेत हे सुद्धा निसर्गातले जे बदल घडतात त्याप्रमाणे आहेत. म्हणजे श्रावणात खूप जास्त सण असतात मग त्याच्यात निसर्गाची पूजा असते. जसं आज बैलपोळा आहे तर बैलपोळा आहे तर बैलांची पूजा केली जाते. आपल्याकडे गायीची रोज पूजा केली जाते. ही आपली संस्कृती आहे. दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की आता आपण दुसरी जी बाहेरच्या संस्कृती आहेत तर त्याच्यातले जे वाईट घटक आहेत ते आपण पटकन घेतोय आणि आपले चांगले घटक ते घेत आहेत. खरं ही विचार करण्याची वेळ आहे की एकत्र कुटुंब पद्धती ठीक आहे. आता शहरीकरण झालं एवढी मोठी घरं नाही आहेत वेगळे राहत आहेत परंतु सणावाराला एकत्र येणं जसं तुम्ही म्हटलं तर ह्या गोष्टी खूप जपल्या पाहिजेत. आणि
निसर्गावरचं प्रेम जे आहे ना तेच आपल्याला पुढच्या काळात पुढे घेऊन जाईल. दुसरं असं आहे की जे काही हवामानात बदल होत आहेत, जसं उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळा म्हणजे अगदी 50 डिग्री 52 डिग्रीपर्यंत महाराष्ट्रातही टेम्परेचर गेलं, किंवा पाऊस अचानक मेमध्ये पाऊस आला आणि जून जुलैमध्ये पाऊस यावर्षी आला नाही, तर अशा काही गोष्टी जेव्हा घडतात तर ह्या घडण्याचं कारण आपण आहे हे लोकांना समजलं तर मला वाटतं की याच्यात बदल होणं गरजेचं आहे. कोविडमध्ये जसं अनेकांनी आपली जीवनशैली बदलवली का की अरे बापरे आपण काही मरेल, आपल्या आजूबाजूला लोक पटापट मरत होते, दवाखान्यात जात होते, दवाखान्यामध्ये बेड मिळत नव्हते, हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची अडचण होती. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण त्याची वाट पाहायची आहे का? खरंय खरंय. नाही म्हणून म्हटलं आपल्या उत्सवांमध्ये पूर्वी जसा आपण विचार केला की मकर संक्रांत या मराठी पंचांगाप्रमाणे येणारा पहिला उत्सव, जेव्हा सूर्याचं उत्तरायण सुरू होतं तेव्हा आपण त्या ठिकाणी तीळ गूळ असं करून त्याचे आपण म्हणजे प्रत्येक गोष्टी खाद्यपदार्थ कधी करावेत, कोणते खावेत. जसं आपण गणपतीला पत्री वाहतो, गणपतीचं आवडतं आहे दुर्वा. मग आपल्या सगळ्या सण उत्सवांमध्ये दैविक परंपरामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठेतरी निसर्गाचं स्थान आहे. जसं आपण श्रावणामध्ये त्या ठिकाणी वाहतो शंकराला तो बेलाचं पान वाहतो, किंवा आजही तुळशीचं महत्त्व विठुरायाच्या माध्यमातून आहे की विठ्ठलाला आपण तुळस त्या ठिकाणी वाहतो. या सगळ्या महत्त्वाचं जतन हे वर्तमानमध्ये आपण केलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला समजणार नाही की आपण किती चुकीच्या पद्धतीने वागतोय. याकरता प्रामुख्यानं असणारी एकूण आपली शैक्षणिक व्यवस्था आणि समाजातली एकूण असणारी शैक्षणिक गुणवत्ता याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे असं वाटतं का? आणि याकरता समाजातल्या लोकांनी बुद्धिवंतांनी पुढाकार घेण्याची गरज आहे असं वाटतं का? हे निश्चितपणे बरोबर आपण म्हणता येते की कुठलाही समाज हा संस्कृती आणि भाषा यावर अवलंबून असतो. हो, केवळ भौतिक प्रगती झाली म्हणून समाज प्रगत झाला असं कधीच होत नाही. अगदी बरोबर. आपण समाजात अनेकदा पाहतो की एखाद्याकडे खूप पैसे आले परंतु त्याची बुद्धी तशी वाढत नाही आणि मग तो काहीतरी वेड्यासारखं वागतो. तर तसंच समाजात होऊ शकतं. आणि त्यामुळं बेसिक आता आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक कार्यक्रम सुरू केला होता मागच्या वर्षी, चांगला त्याला प्रतिसाद मिळाला. जसं लहानपण देगादेव होता पण शहाणपण देगादेव केलं. गणरायाकडे हे मागणी केली की बाबा आम्हाला शहाणपण मिळू दे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्सही मिळाला. मला वाटतं की आता ही पिढी जशी बदलते तर त्या पिढीला ह्या संस्कृतीबद्दल माहिती असायला पाहिजे. या पिढीला ज्ञानेश्वर तुकाराम पांडुरंग हे पण माहिती असले पाहिजेत आणि यांना आत्रेय माहिती पाहिजेत आणि पुलं माहिती पाहिजेत. परंतु हे जे आहे हे होत नाहीये. आणि मग मला जर माझी संस्कृती माझा इतिहास समजला नाही तर मी पुढे कसं जाणार? म्हणून जे समाजातले बुद्धिवंत आहेत, ज्यांना याच्यातली माहिती आहे आणि करण्याची इच्छा आहे, त्यांच्याकडून अशा प्रकारचं आता पुस्तकं वाचतील का लोक? मला वाटत नाही. म्हणजे आत्ताची मुलं कारण बहुतांश इंग्रजी शाळांमध्ये जातात, मराठी बोलतात परंतु वाचण्याचा मोठा प्रश्न आहे. बरोबर. मला वाटतं की याच्यात खरंच काहीतरी अशा पद्धतीने जो इतिहास हा पुढे न्यायचा असेल आणि आपला इतिहास खूप चांगला आहे, गौरवशाली आहे हे त्यांच्या मनात बिंबलं तरच त्यांना त्याचा त्या संस्कृतीचा त्या भाषेचा अभिमान वाटेल. अभिमान वाटावं हे तर बिंबावं लागेल ना त्यांच्यात. आपण ते वाचलंच नाही तर बिंबणार कसं? बरोबर. आपण लहानपणीच्या आठवणी ज्या सांगितल्यात, पूर्वीच्या असणाऱ्या गणेशोत्सवामध्ये कीर्तन असायचं, भारूड असायचं, त्या ठिकाणी भजन आजूबाजूच्या परिसरातल्या मंडळींचं भजन त्या ठिकाणी ठेवलं जायचं. विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जायचे, ज्या सांस्कृतिक कार्यक्रमातनं आघाडीचे कलावंत पुढच्या भविष्यात निर्माण झाले. तर ह्या सगळ्यांचं मूळ व्यासपीठ त्या ठिकाणी असणारा गणेशोत्सव होता. आणि आज हे सगळं दुरापास्त होत चाललं आहे वर्तमानाच्या ह्याच्यामध्ये. वास्तविक पाहता सोशल मीडियासारखं माध्यम, संवादाचं माध्यम वाढलं तर खऱ्या अर्थाने संवाद खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, पण तो संवाद फक्त व्यक्तिगत स्वरूपापुरता होतो, समाजामध्ये असणारं प्रतिबिंब त्यात उमटत नाही. ही शोकांतिका वर्तमानाची आहे आणि त्याचे कुठेतरी प्रतिबिंब बदलणाऱ्या उत्सवात पडते असं वाटतं का? असं आहे की मी ऑप्टिमिस्टिक आहे. कारण आपण जर असा विचार केला नाही हे होणार नाही वगैरे तर मला वाटतं आपण आयुष्यात काही करू शकणार नाही. त्यामुळं आपल्यासमोर आव्हानं खूप आहेत. पर्टिक्युलरली आत्ता आपण त्या अशा स्थितीत आहोत की इथे आपल्याला ठरवायचं आपल्याला कोणत्या बाजूला जायचं आहे. बरोबर. आणि या स्थितीमध्ये आपण जर योग्य रीतीने पावलं उचलली नाहीत तर कदाचित भविष्यकाळात आपण मुलांना चांगले घरं देऊ, AC देऊ, AC गाड्या देऊ, सगळं काही मिळेल,
परंतु स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी मिळणार नाही, बरोबर, स्वच्छ निसर्ग मिळणार नाही, आणि मग राहणार काय, स्वच्छ समुद्र मिळणार नाही, बरोबर. मग तुम्हाला स्वच्छ काहीच नसेल आणि फक्त तुमच्या घरात अगदी रोबोटनेच घर साफ होतंय, हो, काय एसी लागलाय, त्याला काहीच अर्थ नाहीये. कारण तुमच्या आजूबाजूला सुद्धा तितकंच सुखी असलं पाहिजे. मी बऱ्याचदा एक गोष्ट सांगतो की तुम्ही खूप श्रीमंत आहात, तुमच्याकडे खूप सगळं काही आहे, हो, आणि तुम्हाला भेटायला एकही माणूस येत नाही, काहीच उपयोग नाही त्याचा, तर उपयोग आहे का? बरोबर, हां, ते सगळं रिलेटिव्ह आहे. बरोबर. म्हणून मला वाटतं की आपल्या आजूबाजूचं म्हणजे संस्कृती आणि निसर्ग ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जपणं गरजेचं आहे. देशाची प्रगती होते, देशाच्या प्रगती होत असताना ह्या गोष्टी जर जपल्या तर आपल्याला भविष्य आहे, आणि भविष्य आहे हे ह्या पुढच्या पिढीच्या समोर मांडायला पाहिजे, आणि त्यासाठी आपल्यात जर काही दोष असतील तर ते आपण बदलले पाहिजे. 2047चा विकसित भारत असताना माननीय पंतप्रधानांनी परवा लाल किल्ल्यावरून ठामपणे असं सांगितलं की त्याकरता मोठेपा म्हणजे आपला असणारा स्थूल शरीर आहे ह्याच्यावर प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. कारण एकीकडे आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय आणि एकीकडे सदृढ शरीरसृष्टी नसेल, सदृढ आरोग्य नसेल, चांगलं वातावरण नसेल, चांगली सभोवतालची हवा नसेल, शुद्ध पाणी नसेल, तर आपण विकसित भारताचं स्वप्न कसं पाहणार? मग आपल्याला वाटत नाही की 22 वर्षापूर्वी युरोपामध्ये जेव्हा अशा पद्धतीने उष्णतेची लाट आली आणि खूप होरपळले गेले, त्यावेळेस त्यांनी त्याच्या योजना बनवल्या आणि त्या कार्यान्वित केल्या. आपण कुठेतरी यामध्ये अजूनही विचार राजकीय पक्ष म्हणून, सत्ताधीश म्हणून करण्यामध्ये कुठेतरी अजून कॉन्सन्ट्रेशन करत नाही आहोत, लक्ष देत नाही आहोत, असं कुठे वाटतं का? एकूणच बघा की जी काही शासनाची व्यवस्था असते त्या शासन व्यवस्थेतून विचार केला तर माननीय पंतप्रधान महोदयांनी ऑलरेडी एक मिशन लाईफ नावाचं एक मिशन सुरू केलं आहे. फिट इंडिया नावाचं मिशन आहे, आणि योगाला तर जगाच्या पातळीवर घेऊन गेले. मग आपण लोकांना दिला, तिकडे लोक योग करताय आणि आपण मात्र काहीच नाही करणार, झोपून राहणार. हां, आपण मात्र म्हणजे सूर्योदयाच्या नंतर उठणार, बरोबर, किंवा आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपण म्हणजे पिझ्झा पास्ता खाणार, जे आपलं, किंवा नूडल्स खाणार, जे आपलं खाद्य नाही, मैदा येतो, बरोबर, आणि आपलं खाद्य जे आहे ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, हे आपण विसरणार. मला वाटतं की आपल्या याच्यामध्ये विविधता आणायला लागेल मग. बरोबर, म्हणजे आपलं जे खाणं आहे ना, ह्या आत्ताच्या मुलांना जर आवडत नसेल तर त्या खाण्यामध्ये विविधता आणायला लागेल, त्याच्यामध्ये आणखी प्रयोग करायला लागतील. मग होत आहेत प्रयोग, नाही असं नाही, परंतु ते प्रयोग करून मग त्या मुलांमध्ये त्या खाण्याच्या कॉम्पिटिशन करून, किंवा पाक कलेच्या हे करून कॉम्पिटिशन करून असं काहीतरी वेगळेपण आणायला लागेल की जेणेकरून त्या नव्या पिढीला आवडेल. कारण जे समोर दिसतं, इझिली मिळतं, पटकन मिळतं, तर तिकडे लोक जातात. म्हणजे जे मिलेट्स कुणाला माहीत नव्हतं, माननीय पंतप्रधानांमुळे ते मिलेट्स सगळ्या भारतातल्या लोकांना, आपल्याला ग्रामीण भागात माहिती होतं. म्हणजे मला विचाराल तर मी, आमचं स्टेपल फूड बाजरी आहे. बरोबर आहे, बाजरी एकच होतं की वर्षभर खाता येत नाही म्हणून आम्ही ज्वारी आणि बाजरी दोन्ही खातो. परंतु आणि ते जर खाल्लं नाही 2-4 दिवस समजा परदेशात गेलं तर ते खाण्याची लगेच इच्छा होती. इथं आल्यानंतर पहिलं पिठलं भाकरी खाल्ली जाते. आणि महाराष्ट्रातले अनेक लोक असे आहेत की ज्यांना पिठलं भाकरी खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही अधूनमधून. तर ह्याचं कारणच तसं आहे की ही जी खाद्य संस्कृती आहे ना, ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आता मोटापाचा जर विचार केला तर हा केवळ खाण्यामुळं आणि व्यायाम न केल्यामुळं होतोय. मी ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. मग आपण ते औषधं घ्या, डॉक्टरकडे जा, ह्याची आवश्यकता पडणार नाही. हेच मला परत परत सांगायचं आहे की आपला निसर्ग आणि आपली संस्कृती ही जपली तर आपलं भविष्य चांगलं आहे. बघा, निसर्ग आणि आपली संस्कृती जपली तरच भविष्य आपलं चांगलं आहे. पर्यावरणाचा श्री गणेश या महाराष्ट्र कॉलिंगच्या कार्यक्रमामध्ये आपण विशेष चर्चा यासाठी करतोय की फक्त श्री गणेशाबद्दल बोलून चालणार नाही. एकूण असणारं विचाराचं मंथन सजीवांपासून ते व्यक्तिगतल्या माणसापासून समाज व्यवस्थेपर्यंत करायला हवं. त्याकरता छोटासा प्रयत्न. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंगचा विशेष कार्यक्रम पर्यावरणाचा श्री गणेश. नमस्कार. पर्यावरणाचा श्री गणेश या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर. आपण जे मगाचपासून बोललात, एक वेगळा दृष्टिकोन जो खरंच विसरते वर्तमानातली सगळी पिढी, त्याकरता आपण सांगताय. पण या निमित्तानं पुढच्या भविष्यामध्ये पर्यावरणाची काळजी घ्यायची असेल तर लोक असं म्हणतात की ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे, हवामान बदल होतं आहे, उष्णता वाढते, मी काय करणार त्याकरता? माझ्या घरापासून मी काय करू? माझ्या एकट्याच्या हातात काय? तर असं काही प्रत्येकाच्या व्यक्तिगत हातात आहे का ज्याची सुरुवात केली तर ते सार्वत्रिक परिणाम दिसून येतील? असं आहे की कोणतीही गोष्ट कोणीतरी सुरुवात करायला लागते.
आणि सुरुवात करणं ही प्रत्येकाची शक्य आहे आणि जबाबदारी आहे. साधी गोष्ट आहे, घरातला कचरा तो वेगळा करून ठेवणे. नगरपालिकेचे लोक आले ते वेगळं घेऊन जातात, त्याच्यावर प्रक्रिया होते की जी आज कॉस्ट आहे तशी वाटायला, परंतु त्याच्यातून आता व्हॅल्यू निर्माण करता येते कचऱ्यामधून. बाकीचा तुमच्या घरातले ई वेस्ट असते म्हणजे कम्प्युटर, प्रिंटर या टाईपचे, टी व्ही, त्याच्यापासून बॅटरीचे सेल्स असतात त्याची व्यवस्था, तर ही जर प्रॉपर केली तर त्याच्यातून व्हॅल्यू निर्माण होते. तो तुम्ही सहजपणे करू शकता. रस्त्यावर जाताना कुठेही कचरा नाही टाकला. जे बाहेरच्या पर्टिक्युलर युरोपियन अमेरिकन कंट्रीज मध्ये गेलो आपण की तिकडे खूप शिस्तीत वागतो का, कारण तिकडे कचरा दिसत नाही, आपल्याकडे दिसतो त्यामुळे पटकन टाकतो, नाही दिसला तरी टाकतो, कारण हा आपला अधिकार समजतो आपण टाकतो. महानगरपालिका ते काम करेल. दुर्दैव ते की महानगरपालिकेला ते काम करण्यासाठी पैसे लागतात, तुमच्याच खिशातून जातात. बरोबर, ह्याची तरी जाणीव झाली पाहिजे. साधी गोष्ट आणखी, घरातले लाईट तुम्ही किती श्रीमंत असाल तर गरज नसताना लाईट बंद केलीच पाहिजेत. बरोबर. AC बंद केला पाहिजे. काय आवश्यकता आहे? मी अनेकदा पाहतो बऱ्याच लोकांचे ड्रायव्हर्स हे साहेब आत गेला की मॅडम आत गेल्या की दिवसभर 5-6 तास गाडीत AC लावून बसतात. किती डिझेल पेट्रोल जात असेल, बरोबर आहे, किती पोल्युशन होत असेल, पण हू केअर्स. तुम्ही माझी चर्चा करताना म्हटलात की बाहेर गेल्यानंतर कुठे तर काही फूड मागवायचं असेल तुम्ही माझा डबा पाठवतो आणि आणतो, असं तुम्ही म्हटलात. ॲब्सोल्युटली. मी आजही पिशवी घेऊन जातो, खराब झालेली वस्तू दुरुस्त करतो. मग ते कपडे असतील, ते शूज असतील, तर बेल्ट असेल, जे काही शक्य आहे ते करतो. याचं कारण त्या गोष्टी आवश्यकता नाही, एकदा वापरून फेकून द्या असं नाही. नाही, ॲब्सोल्युटली. ती आपली संस्कृतीच नाही आहे. आपली ती संस्कृतीच नाही आहे. आता अनेक लोकांना ते पटणार नाही, परंतु पूर्वी रफ्फू ठिगळ लावलेल्या वस्तू किंवा कपडे एकदम खराब झाल्यानंतर त्याचं गोधडी बनवणे हे कामच असायचं. आणि आजी जी असायची ते गोधडी बनवून टाकायचे, कारण काय की फेकायची नाही. रिसायकल. आता कन्झम्पशन एवढं वाढलंय आणि रिसायकल काहीच करत नाही. आणि रिसायकल होऊ शकतं आजही, असं नाही की होऊ शकत, परंतु त्याची व्यवस्था करत नाही. आपण सगळं एकत्र टाकून देतोय आणि मग आता बघा महानगरपालिकेने नेऊन मग डंप यार्डला टाकायचं. बरोबर. हे दुर्दैव आहे. प्रत्येकाने जर ठरवलं की नाही मी ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर वापर करेल, मग असं ठरवायला नको का प्लास्टिक पिशवी आजही लोक वापरतात आणि म्हणतात तो दुकानदार देतो म्हणून मी नेत नाही. प्लास्टिक पिशवी काय झालेलं आहे की बघा, प्लास्टिक ॲज सच क्रांती केली प्लास्टिकने. खुर्चीवर बसले ही सुद्धा प्लास्टिकची आहे. बरोबर. आलं लक्षात. बऱ्याचशा गोष्टी आपण जीवनात वापरतो प्लॅस्टिकच्या. प्लॅस्टिक वाईट नाही आहे, परंतु जे सिंगल यूज प्लॅस्टिक हे वापरलं आणि मग परत ते फेकून दिलं, त्याला वातावरणात विघटन व्हायला 200 वर्ष लागतात. बरोबर. मग आपण तर असणार नाही 200 वर्ष, पण आपण घाण करून जाणार पर्यावरणात. म्हणून त्या प्रकारचे जे रिसायकल होऊ शकेल, खुर्च्या असतात प्लॅस्टिकच्या, फर्निचर असतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्लास्टिक पिशवी प्रामुख्याने प्लॅस्टिक पिशवी जी ते फळं फुलं घ्यायला सहजपणे उपलब्ध होते, किराणा मालाच्या दुकानात होते, इतका प्रयत्न करतो आपण, कोट्यावधी रुपये दंड केला आजपर्यंत, परंतु तरी ते थांबत नाही, कारण ते इझिली अवेलेबल होते आणि लोक मागतात. आणि याने दिली नाही ते शेजारचा देतो, म्हणून तो पण ठेवतो आणि तो पण देतो. आणि त्यामुळे हा मिनास जो आहे, हा प्रॉब्लेम जो आहे त्यामुळे आहे. थांबायला पाहिजे. लोकांनी स्वतःहून पिशवी घेऊन जायला पाहिजे. पूर्वी जेव्हा हे नव्हतं तेव्हा सगळे लोक या उत्सवाच्या निमित्तानं असा पर्यावरणाचा संकल्प आपण काय करायला हवा, काय सांगता येईल? नाही, मला तर असं वाटतं की सर्वप्रथम ज्या गोष्टींचा वापर पुनर्वापर करून शक्य आहे त्याचा प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर केला. चप्पल तुटली म्हणजे ती फेकून देऊ नये, कारण ती परत डंप यार्डला जाणार. दुरुस्त करावी. तुम्हाला जर वाटत असेल की नाही कमीपणा त्याच्यात, तर कुणाला तरी वापरायला द्यावी. आजही आपल्याकडे भरपूर लोक आहेत की जे असं वापरू शकतात. कपड्यांची तीच अवस्था आहे, वापरू शकत नाही. तुम्हाला वाटतं की थोडंसं फाटलंय, मी नाही वापरणार फाटलेलं, कापडी पिशवी वापरणं शक्य आहे. आणि कापडी पिशवी तर प्रत्येकाला शक्य आहे. बाजारात जाताना तुम्ही गाडीत ठेवा, जे मोठे असतील, किंवा बाजारात जातो म्हणजे माहिती आहे मला काहीतरी आणायला जायचंय, बरोबर, मग पिशवी घेऊन जा ना. बरोबर आहे. त्यामुळे अवघड काहीच नाही आहे, फक्त मानसिकता जी आहे ना ती बदलण्याची गरज आहे. आणि हे जर मी बदललं नाही तर मी माझ्या मुलाबाळांना जे काही बंगला गाड्या सगळं घेऊन ठेवतोय, मात्र चांगलं वातावरण देऊ शकणार नाही. तो विचार जेव्हा लोकांच्या मनात येईल तेव्हा मला वाटतं त्याच्यात बदल होईल. मला वाटतं लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने समाज प्रबोधनासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली,
त्याच पद्धतीने आज गृहनिर्माण सोसायटी असतील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असतील, घरगुती गणेशोत्सव मंडळं असतील, शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये मोठी जनजागृती असेल, महिलांमध्ये मोठी जनजागृती असेल, काही कॉर्पोरेट्समध्ये मोठ्या प्रमाणात गणपती बसवतात, काही माध्यम समूह गणपती बसवतात. या सगळ्यांनी सर विचारमंथन करून काही शब्दांमध्ये सांगा की त्यांनी कोणता संकल्प करावा. त्यांनी एवढाच संकल्प करावा की मी ह्यापुढे निसर्गाचं कुठलंही नुकसान माझ्या कुठल्याही कृतीने होऊ देणार नाही आणि कोणी करत असेल तर त्याला नम्रपणे ते करू नको असं सांगेल. खूप सरांनी खूप छान सांगितलं की या कुठल्याही आपल्या कृतीमुळे निसर्गाचं नुकसान होणार नाही याकरता या पर्यावरणाच्या एकूण असणाऱ्या वारीमध्ये किंवा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण हा संकल्प आणि निश्चय केला पाहिजे. कारण आजचा आपला एक संकल्प आणि एक निश्चय पुढील समृद्ध भविष्याची खऱ्या अर्थानं नांदी ठरणार आहे आणि तोच संदेश सरांनी आज या ठिकाणी दिला. सर, आजच्या कार्यक्रमात आपण आलात, खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. आणि अशाच पद्धतीने आपण पुन्हा एका वेगळ्या विषयावर नक्कीच भेटत राहू, कारण आपला हा एकच विचार पुढच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. मी इथेच थांबतो. आपणा सर्वांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.